आणि आता पुढचा रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे। गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांसाठी ही महत्त्वाची बातमी। 2 पेक्षा अधिक मुलं असलेल्या सदस्यांचे धाबे दणाणलेत। त्यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिलाय। कारण काय आहे उच्च न्यायालयाचा निकाल पाहूया या रिपोर्टमधून। सोसायटी संचालकांचे दणाणले धाबे। 2 पेक्षा अधिक अपत्य, संचालक पदाला चाप। मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। सर्वच शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांचं जाळं आहे। सहकार विभागाचे नियम काही ठिकाणी काटेकोरपणे पाळले जातात, तर कुठे हे नियम धाब्यावर बसवले जातात। मात्र उच्च न्यायालयाचा एक निकाल सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। 2 पेक्षा जास्त अपत्य असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेची संचालक मंडळाचा सदस्य होऊ शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे। कांदिवली एकता नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य पवन कुमार सिंग यांना म्हाडाच्या उपनिबंधकांनी अपात्र ठरवलं होतं। हा निर्णय विभागीय सहनिबंधकांनी कायम ठेवला होता। या आदेशाला सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यांची याचिका फेटाळताना हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिलाय। या कायद्यात नेमकी काय तरतूद आहे तेही बघूयात। महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा राज्यात अस्तित्वात आहे। हा निर्णय 2019च्या दुरुस्तीद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये आणलेल्या लहान कुटुंब नियमावर आधारित होता। या कायद्याच्या कलम 73C मध्ये एखाद्या व्यक्तीला गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरवण्यासाठीचे नियम देण्यात आले आहेत। त्यात अपत्यासंबंधी अपात्र ठरवले जाणारे कारण नमूद करण्यात आले आहेत। त्यानुसार 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तीला गृहनिर्माण संस्थेच्या समितीचा सदस्य होता येणार नाहीये। त्यामुळे आता केवळ 2 अपत्य असलेल्यांनाच गृहनिर्माण सोसायटीच्या संचालक पदाची निवडणूक लढवता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।